विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा. चंद्रचूड यांच्या निर्णयावर बोट ठेवत सिब्बलांकडून प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे सोपवण्याची मागणी. एकाच वेळी विधानसभा अध्यक्ष आणि आयोगाला सुनावणीचे अधिकार देणं चूक असल्याचा युक्तिवाद. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. पक्षांतर बंदी कायद्यानुसार 39 आमदारांना अपात्र केलं असतं तर निर्णय ठाकरेंच्या बाजूने असता, सिब्बल यांचा युक्तिवाद. सध्याचा निवडणूक आयोग भाजपचा एजंट. भ्रष्टाचार करून एका गटाला मान्यता दिली आणि पक्षचिन्ह दिलं. संजय राऊतांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल. निवडणूक आयोगाच्या आदेशातच खोटारडेपणा उघड. 19 लाख सदस्यांची ताकद डावलून केवळ आमदारांवर पक्ष दिला. अॅडव्होकेट असीम सरोदेंचा आरोप. धनुष्यबाण चिन्ह गोठवून शिवसेना मूळ पक्ष उद्धव ठाकरेंनाच मिळणार. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर असीम सरोदे यांचा मोठा दावा. संजय राऊत असीम सरोदे हे बोलके पोपट. त्यांच्या भाष्यावर कोर्ट निर्णय देत नाही. नरेश मस्केंचं प्रत्युत्तर. निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला. गुरुद्वारामध्ये फिरत असताना जीव घेणा हल्ला. वाचवण्याच्या प्रयत्नात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी. हल्लेखोर अटकेत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून सुखबीर सिंह बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस. नांदेड पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेत चौकशीचे आदेश. पोलिसांकडून तपास सुरू. मुंबईमधील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. मुख्यमंत्री फडणवीस सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्रीवर 4 प्रकल्पांचं ऑनलाईन उद्घाटन. तर प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे शिंदे गैरहजर. शिंदेंच्या निकटवर्तीयांची माहिती. दलाल भावेश कावरेच्या विरोधात मनसे आक्रमक. मनसेकडून कावरेच्या घराला कोंबडीच्या पायांचा हार तर वरुण सरदेसाईंचा चोप देण्याचा इशारा. नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर मिळणार नाही. कावरेचा व्हिडिओ. कुणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागतो. वादग्रस्त व्हिडिओवरून भावेश कावरेचा माफीनामा. सोशल मीडियावरून वादग्रस्त व्हिडिओ देखील हटवला. माझ्यावर टिंगलटवाळी करून न्याय मिळणार असेल तर जरांगेंनी तसं करावं. जरांगेंच्या टीकेवर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया. महसूल विभागाने 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याची माहिती. मनोज जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाचे संकेत. मागील आंदोलनावेळी वर्षा बंगल्यासह अनेक गोष्टी बघायच्या राहिल्या. माळशिरसच्या तांदुळवाडीमधील सांगता सभेतून जरांगेंचा इशारा. पंतप्रधान मोदी आणि शहांना राजीनामा होईपर्यंत झोपू देणार नाही. राहुल गांधींचा इशारा. भारतद्वेष पसरवणारा नव्हे तर प्रेम वाढवणारा देश असल्याचं वक्तव्य. विरोधकांमध्ये चर्चा करण्याची हिंमत नाही. संसदेतून तोंड लपवून पळालेले पळकुटे. विरोधकांना झारखंडबाबत उत्तर द्यावं लागेल. मुख्यमंत्री फडणवीसांचा इंडिया आघाडीवर निशाणा. शहांना तात्काळ उपपंतप्रधान व्हायचे. शहांची मोदींकडे वारसदार होण्याची मागणी. पण शहांच्या मागणीला मोदींचा नकार. संजय राऊतांचा मोठा दावा. बीजेपीच्या दिल्लीमधील आंदोलनामध्ये अल्पवयीन मुलांची उपस्थिती. इंदोरमध्ये अभिजित दिपकेंच्या विरोधात तक्रार दाखल. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी. पालकमंत्री पदाबाबत शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली याबाबत माहिती नाही. मात्र रायगडचा पालकमंत्री भरत शेठच होणार. भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त. चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी उदय सामंतांची 16 ऑगस्टला बैठक. रस्त्यांच्या दुरावस्थेवरून उद्योजकांची तक्रार. औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उदय सामंतांची फोनवरून चर्चा. बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजर. सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर जबाब नोंदवला. जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी कल्पना खरातवर गुन्हा दाखल. मालेगावमधील मशिदीमध्ये पोलीस आणि एटीएस पथकाची तपासणी. मशिदीसह परिसरातील काही घरांचीही झाडाझडती. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. तपासणीचं कारण गोपनीय. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मयत नागेश गायकवाड याच्या पत्नीनं जीवन संपवलं. पती गेल्याच्या नैराश्यमधून टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज. भोसरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद. 10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा. नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश. त्र्यंबकेश्वर रोडवरील एका बंगल्यामध्ये सुरू होता नोटा छापण्याचा कारखाना. 5 आरोपींना अटक. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.